इसमें मंत्रियों के त्यागपत्र नहीं होते हैं भैया, वो यूपीए गवर्नमेंट नहीं है, एनडीए गवर्नमेंट है। ये यूपीए सरकार नहीं है, एनडीए सरकार है। यहाँ पर मंत्रियों का इस्तीफा नहीं होते। हे वाक्य भाजपचे नेते वारंवार बोलत होते, पण त्यांच्या या अहंकाराला आज टाचणी लागलेली आहे, त्यांच्या अहंकाराचा फुगा फुटलेला आहे। हे का घडलं तर रस्त्यावरती जेन झी जी उतरलेली होती, त्या जेन झीच्या दबावामुळे शहरांमध्ये जे मोर्चे सुरू होते त्याला अभूतपूर्व गर्दी होती आणि त्यानंतरच शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालेला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या 2 दिवसांमध्ये जेन झी यांची भाषा बोलण्याचा प्रयत्न केलेला होता। त्यांचा परवाचा जो इंस्टाग्रामवरचा व्हिडिओ होता तो तब्बल 30 कोटी लोकांनी पाहिलेला होता। काल रात्री पण त्यांनी एक व्हिडिओ दिलेला होता आणि फ्रेंड्स म्हणून या जेन झीशी जोडून घेण्याचा प्रयत्न केलेला होता। एवढं झाल्यानंतर असं वाटत होतं की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाजी पलटवलेली आहे। सोशल मीडियामध्ये त्यांच्या सरकारच्या विरोधात जे काही वातावरण सुरू होतं ते वातावरण एकट्या मोदी यांच्या 2 व्हिडिओमुळे हे निरस्त झालेलं आहे असं भाजप समर्थक मानत होते। पण प्रत्यक्षामध्ये काय घडलं, या दोन्ही व्हिडिओच्या खाली ज्या पद्धतीच्या कॉमेंट्स होत्या आणि ज्या संख्येनं कॉमेंट्स होत्या त्या सर्व मोदी सरकारच्या विरोधातल्याच कॉमेंट्स होत्या। त्यामुळं सरकारला या प्रकरणी जाग आली। गेली 25 दिवस हे आंदोलन दिल्लीमध्ये सुरू होतं, त्याचं लोण हे भारतातल्या प्रमुख शहरांमध्ये पसरलेलं होतं। एवढंच नाही तर देशातला विरोधी पक्ष देखील एकत्रितरित्या या निमित्तानं दिसलेला होता। खासदार फुटीनंतर अनेक टीएमसी सारखा पक्ष फोडल्यानंतर हे सारे विरोधी पक्ष एकतर बॅकफुटवरती होते किंवा स्वतःच्या अस्तित्वाची चिंता करत होते। पण जेव्हा हे आंदोलन सुरू झालं तेव्हा त्यांना सरकारशी संघर्ष करायला एक नवीन मुद्दा मिळाला। राहुल गांधी यांनी या सगळ्या आंदोलनामध्ये आक्रमक भूमिका घेत भले ती सीजेपी पेक्षा किंवा जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांच्या भूमिकेपेक्षा वेगळी होती, पण या आंदोलनामध्ये आक्रमकपणाची जी धार आहे ती आणखीन काटेकोर करण्याचा प्रयत्न हा राहुल गांधी यांनी केलेला होता। आता या आंदोलनाचं श्रेय कोणाला तर नक्कीच सीजेपीला आहे, अभिजित दिपकेला आहे। कारण सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या एका टिप्पणीनंतर कॉक्रोच म्हणून स्वतःवरतीच एक थोडंसं वेदना प्रस्तुत करणारं त्याने ट्विट केलेलं होतं। इंस्टाग्रामवरती त्यांनी पोस्ट टाकलेली होती, पण त्या पोस्टला इतका भरभरून प्रतिसाद मिळाला की ते सीजेपी किंवा तो जो कॉक्रोच जे झुरळ आहे ते एका जन आंदोलनामध्ये परावर्तित झालं। आता या जन आंदोलनाला पाठिंबा कोणाचा होता, आपचा होता की कोणाचा होता हा मुद्दा काही काळ चर्चेत राहीलच, पण त्यांना जे यश मिळालेलं आहे ते मोदी सरकारच्या गेल्या 12 वर्षातील कामगिरीचा जो एक आलेख किंवा एक त्यांची जी भावना होती की आम्हाला कोणीच आमच्याशी भांडू शकत नाही, आमच्याशी टक्कर घेऊ शकत नाही, ती जी भावना आहे किंवा ते जे मोदी सरकारचा जो दर्प होता तो दर्प तो दंभ धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर विरघळून गेलेला आहे। त्यामुळं हा राजीनामा होणं हा विरोधी पक्षांसाठी महत्त्वाचं तर होतंच, पण ज्यांना या पुढच्या काळामध्ये सीजेपीला किंवा इतर कोणाला सरकारच्या विरोधात जर बोलायचं असेल, जर हिमतीनं बोललं तर सरकार आणि तेही मोदी सरकार बॅकफुटवरती येतं, हा या आंदोलनाचा दाखला आहे। तुम्हाला याबाबत काय वाटतं आवर्जून सांगा। पात्रा लेट्सअप मराठी। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी। सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना। त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले। बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा। क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है। राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी। जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।